Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 20 about the chapter circle. See, in the previous lecture, we have seen one important result which actually we did not prove, but I have given you the hint of proving that. And then we discussed problem, solved examples from that problem 1 we have discussed. Remaining second problem also you can go through, third problem also. And I hope you can prove those results, right? इथे बघा, इथे तुम्हाला जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामध्ये या सर्व फक्त फिल इन द ब्लँक्स तुम्हाला करायचे आणि एवढ्या गोष्टी आल्या पाहिजेत. इथे कसं आहे बघा आता की तुम्हाला मेजर आर्क एस क्यू काढायचा आहे. बघा हा जो आर्क आहे ना तो तुम्हाला काढायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करणार आपण, या आर्कचं मेजर काढायचं आहे. बघा, फाइंड मेजर आर्क एस क्यू इफ मेजर अँगल एस टी क्यू इज 58 डिग्रीज. हा अँगल तुम्हाला 58 डिग्रीज दिलेला आहे. मग आता त्याच्यावरून काय करायचं आहे मला की मला अँगल एस पी क्यू काढला पाहिजे. वन्स आय गेट अँगल एस पी क्यू, तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे तो एस क्यू आहे. म्हणजे जर मला एस पी क्यू या अँगलचं मेजर मिळालं तर मला आर्क एस क्यू किती आहे हे काढता येणार. तिथे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम मला यूज करता येईल. तर आणि तिथे कसं म्हटलं आहे बघा, काय केलं आहे बघा या प्रूफमध्ये त्यांनी जे सोडवून दिलेला आहे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये बघा अँगल एस पी क्यू जो आहे हा अँगल ना एस पी क्यू तो कसा असणार बघा 58 डिग्रीज मायनस 24 डिग्रीज. एक्सटिरियर अँगल थिअरम. एक्सटिरियर अँगल थिअरम तुम्हाला काय सांगतो, त्रिकोणाचा बाह्यकोन हा दोन असंलग्न आंतरकोनांच्या बेरजे एवढा असतो. मग आता इथे बघा एस पी क्यू एस पी टी या त्रिकोणामध्ये एस टी क्यू हा बाह्यकोन आहे. म्हणजे त्याची मेजर किती आहे 58. तो कशाच्या बरोबरीने असणार, हा जो अँगल आहे ना टी पी एस म्हणजेच क्यू पी एस आणि पी एस क्यू पी एस टी यांच्या बेरजे एवढा. मग हा जर 24 आहे तर मला इथला जो अँगल आहे ना तो 58 वजा 24 लिहिता येईल. मग त्यामुळे ते 58 वजा 24 म्हणजे 34 आलं. मग हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे आता एस पी क्यू त्याचं मेजर 34 आलं. त्याचं 34 आलं म्हणून या आर्कचं मेजर त्याच्या दुप्पट असतं म्हणून ते 68 आलं. अशा आयडियाज वापरून हे सर्व केलेलं आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांनी काय विचारलं आहे बघा की असं म्हटलं आहे त्यांनी व्हेरीफाय दॅट अँगल एस टी क्यू. बघा म्हणजे कुठला अँगल एस टी क्यू हा जो अँगल आहे तो त्यांनी व्हेरीफाय करायला सांगितलं आहे की 1/2 इंटू मेजर आर्क पी आर म्हणजे हा आर्क आणि मेजर आर्क एस क्यू. मग त्याच्यासाठी काय करायचं, सर्व इथे सोडवून दिलेला आहे प्रॉब्लेम. हा नीट समजावून घ्या. बघा इथे त्यांनी काय म्हटलं आहे, मेजर आर्क पी आर. पी आर म्हणजे हा ना, बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितलं बघा, इट इज इक्वल टू 2 टाइम्स बघा पी आर हा जो आर्क आहे हा कुणी इंटरसेप्ट केलेला आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल पी एस आर. म्हणजे त्याचं मेजर पी एस आरचा जे काही मेजर आहे त्याच्या दुप्पट असणार. म्हणून इथे लिहिलं आहे बघा त्यांनी की बघा इथे मेजर आर्क पी आर इज 2 टाइम्स अँगल पी एस आर म्हणजेच 48 डिग्रीज झालं. मग 1/2 मेजर आर्क पी आर प्लस 1/2 मेजर आर्क एस क्यू मग किती येणार. आता तुम्ही जर मेजर आर्क पी आर काढलं ना 48 आणि काय दिलं आहे तुम्हाला हे 68 डिग्रीज हे आपण मगाशीच काढलं मेजर आर्क एस क्यू बरोबर ना 68 डिग्रीज. मग ते ॲडिशन झालं 116 भागिले 2 म्हणजे 58 म्हणून अँगल एस टी क्यू हा 58 झाला. बघा किती सोपे प्रॉब्लेम्स आहेत बघा. वन कॅन अंडरस्टँड व्हेरी सिम्पली. जस्ट गो थ्रू दॅट, अप्लाय युअर माइंड, यू कॅन सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. त्यामुळे या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये हा जो भाग आपण केला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, सायकलिक क्वाड्रिलॅटरल, त्याचा कॉन्व्हर्स एटसेट्रा एटसेट्रा, त्याच्यामधून नटशेलमध्ये आपल्याला काय म्हणता येईल, ऑल दीज थिंग्स आर गिवन हिअर. सी द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. आता इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, इंटरसेप्ट आर्क म्हणजे काय, इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय, मेनी टाइम्स वी हॅव डिस्कस्ड दॅट. सेकंडली बघा अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. म्हणून आपण त्याच्यावरून लिहिलं की सेमी सर्कलमधला अँगल हा राईट अँगल असतो. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल, एनीवेअर यू इन्स्क्राइब दॅट अँगल इट विल बी राईट अँगल. इफ ऑल द व्हर्टायसिस ऑफ द क्वाड्रिलॅटरल, एखाद्या चौकोनाचे सर्वच्या सर्व व्हर्टायसिस सर्कलवर असतील आणि एकाच सर्कलवर
दोन व्हर्टायसिस एका सर्कलवर, दुसरे उरलेले दोन दुसऱ्या सर्कलवर, तर तसं नाही चालणार आपल्याला. ऑल द व्हर्टायसिस आर ऑन द सेम सर्कल ऑफ द क्वाड्रिलॅटरल, देन वी विल से दॅट क्वाड्रिलॅटरल इज सायकलिक. ओके. नंतर आणखीन एक मुद्दा आपण बघितला, व्हॉट इज मेंट बाय कॉन सायकलिक पॉईंट्स. कॉन सायकलिक म्हणजे जसं कोलिनियर म्हणजे एका रेषेवर असणारे पॉईंट्स, किंवा ज्या पॉईंट्समधून एक लाईन जाते ते कोलिनियर, तसं ज्या पॉईंट्समधून एक सर्कल जातं ते कॉन सायकलिक पॉईंट्स, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण म्हटलं की सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्यांचं ॲडिशन 180. नंतर मग एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. आता हा मुद्दा अनेक वेळा तो लक्षात येत नाही आपल्या, तर आय विल ड्रॉ द फिगर अँड आय विल एक्सप्लेन इट. सी काय म्हणतात बघा ते लोक, की एक सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटिरियर अँगल म्हणजे काय. आधी समजा हे आधी सायकल आहे आणि इथे कुठेतरी 4 बिंदू आहेत. समजा सायकलिक क्वाड्रिलॅटरल ना, म्हणजे इथे समजा ए आहे, इथे कुठेतरी बी आहे, इथे सी आणि इथे डी. तर मी हे जॉईन करतो, ए बी हे वाढवतो पुढे, नंतर हे ए सी, सी डी आणि हे बी डी. तर हा जो अँगल आहे ना कुठला, आता हा इथे बी बिंदू आहे, म्हणजे इथे समजा पी मी घेतला, तर पी बी आणि डी बघा, अँगल पी बी डी इज एक्सटिरियर अँगल. एक्सटिरियर अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ओके. कुठला सायकलिक क्वाड्रिलॅटरल, ABCD. तर हा रिझल्ट काय सांगतो बघा, एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट. आता दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट कधी असतात, त्यांचं मेजर सेम असतं त्यावेळी. एक अँगल 30 अंशाचा आहे आणि दुसरा 60 अंशाचा आहे, दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. पण दोन अँगल्स जर 30 अंशाचे असतील तर ते कुठेही असू देत, ते कॉन्ग्रुएंट आहे, लक्षात घ्या. मग इथे काय म्हणतोय आपण, एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजेच हा अँगल PBD तो कसा आहे, कॉन्ग्रुएंट टू अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसंट इंटिरियर अँगल. आता इंटिरियर म्हणजे काय, हा जो अँगल आहे PBD त्याला इंटिरियर अँगल्स हा आहे इथला, ॲडजसंट असा हा आहे. मग हा अँगल समजा X असेल आणि हा Y असेल, तर काय होणार बघा, या X आणि Y ची बेरीज किती होणार, 180. का होणार, तर हे रेषीय जोडीतील कोन आहेत, त्या रेषीय जोडीतील दोन कोनांची बेरीज 180 असते. आणि हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल असल्यामुळे हा जो अँगल आहे C, तो समजा मी Z घेतला, तर ते Y आणि Z, कारण सायकलिक क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात, त्यामुळे इथे काय झाला त्याचा अर्थ, X प्लस Y हे 180 आहेत आणि हे तुमचं Y प्लस Z पण 180, Z प्लस Y लिहूया आपण, Z प्लस Y पण 180 डिग्रीज आहे. हे का 180 आहे, तर ते अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. X आणि Y यांची बेरीज का 180 आहे, तर ते आर अँगल्स इन लिनियर पेअर. ओके. म्हणजे मग X प्लस Y 180 आणि Z प्लस Y पण 180, नॅचरली X आणि Z विल बी इक्वल. पण म्हणजेच काय झालं, एक्सटिरियर अँगल ऑफ द सायकलिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू which angle, congruent to angle opposite to adjacent interior angle. This is one property which we can use in solving many problems. आणि जेव्हा X आणि Z इक्वल होतात, दोन अँगल्स इक्वल झाले की ते कॉन्ग्रुएंट आहेत. या फिलॉसॉफीचा आपण इथे वापर केला, ठीक आहे. नंतर बघा, इफ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी. कुठलाही चौकोन मला दिला, समजा हा असा चौकोन दिला, ओके, आणि तुम्हाला असं सांगितलं आहे की हा जो अँगल आहे, समजा हा इथला काहीतरी X अँगल आहे आणि त्याच्या अपोजिट हा Y आहे. मग त्याने काय म्हटलं आहे बघा, पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, सॉरी, तसंच हा अँगल त्याला अपोजिट हा अँगल. तर पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ज्यावेळी सप्लिमेंटरी असतात, म्हणजे समोरासमोरच्या कोनांची बेरीज 180 असेल, तर तो क्वाड्रिलॅटरल सायकलिक असतो. आता हे तुम्हाला नीट कळलं पाहिजे की मेन स्टेटमेंट काय आणि त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय. सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरममध्ये आपण काय म्हणतो, इफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक, देन पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता इथे आपण काय म्हणतोय, एखाद्या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल्सच्या पेअर्स जर सप्लिमेंटरी असतील, तर तो अँगल हा, तो क्वाड्रिलॅटरल हा सायकलिक आहे.
मग तिथे तुम्हाला सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे दिलेलं होतं आणि तुम्ही प्रूव्ह केलं की पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. नाव यू आर गिवन दॅट इन अ क्वाड्रिलॅटरल पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, देन यू प्रूव्ह इट इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं तुम्ही, ते जे 4 पॉईंट्स आहेत दे आर कॉनसायकलिक, दे आर लाईंग ऑन वन सायकल. या सर्व प्रूफ्स फार महत्त्वाच्या आहेत, नीट समजावून घ्या. त्याच्यानंतर पुढचा रिझल्ट बघा की इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड अन अँगल, सबटेंड इक्वल अँगल्स ॲट 2 डिफरंट पॉईंट्स. म्हणजे ही सिच्युएशन, ही समजा लाईन आहे, ओके, दिस इज वन लाईन आणि त्याच्यावर मग 2 पॉईंट्स आहेत समजा, कुठले तर ए आणि बी, आणि इथे 2 पॉईंट्स आहेत एकाच साईडला. बघा त्यांनी म्हटलं आहे देन विच लाय ऑन द सेम साईड ऑफ द लाईन. म्हणजे एक इकडे आणि एक इकडे असं नाही चालणार. इथे समजा पी हा पॉईंट आहे आणि इथे दुसरा क्यू हा पॉईंट आहे, आणि समजा असं घडलं की ही जी हा जो अँगल आहे, ओके, इथे घेऊया आपण क्यू, नॉट हिअर, आणि हा जो अँगल आहे, तर हा जर हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे ते अँगलचं मेजर सेम आहे, तर हे जे 4 पॉईंट्स आहेत ए, पी, क्यू आणि बी, दे फॉर्म अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल, दे आर कॉनसायकलिक. आणि नंतर इथे आपण असं म्हटलं बघा की इन फिगर 354 इथे काय म्हटलं आहे बघा, एक कॉर्ड आहे ए बी आणि दुसरी कॉर्ड आहे सी डी, ते एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत ई या पॉईंटला. तर अँगल ए ई सी हा जो अँगल आहे आणि अँगल सी ई बी हा जो अँगल आहे तो कसा आहे, अँगल ए ई सी म्हणजे हा जो अँगल आहे तो कसा आहे म्हणतोय आपण, मेजर आर्क ए सी प्लस मेजर आर्क डी बी. बघा या सर्कलच्या आतला पॉईंट आहे तो ई, आणि त्यावेळी हे एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत 2 कॉर्ड्स. तर हा जो अँगल होतोय ना ए ई सी आणि हा अँगल डी ई बी, पण ह्या बघा हे अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे अँगल ए ई सी आणि अँगल डी ई बी हे 2 कॉन्ग्रुएंट अँगल्स होणार. मग आता त्यांनी काय म्हटलं आहे बघा की हा जो अँगल आहे ए ई सी तो कसा असणार, तर हा जो ए सी आर्क आहे आणि डी बी आर्क आहे त्यांच्या मेजर्सच्या बेरजेच्या निम्मे असणार. बघा मेजर आर्क ए सी म्हणजे हा आर्क, मेजर आर्क डी बी म्हणजे हा आर्क, यू कॅल्क्युलेट देअर मेजर्स आणि देन हाफ ऑफ दॅट. आणि तसंच हा जो आर्क आहे कुठला, हा जो अँगल आहे ना ए ई डी आणि हा सी ई बी, म्हणजे ते सी ई बी म्हणा किंवा ए ई डी म्हणा ते सेम असणार, कारण हे विरुद्ध कोन आहेत. यू नो ऑलवेज अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो मेजर अँगल सी ई बी म्हणजेच हा जो अँगल आहे तो कसा असणार, तर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क सी बी हा काही इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहे. इन्स्क्राइब्ड अँगल असता तर काम सोपं होतं, याच्या निम्मे असं म्हटलं असतं आपण, या आर्कच्या मेजरच्या निम्मे, पण असं नाही आहे. दिस पॉईंट इज नॉट ऑन द सर्कल. त्यामुळे हा जो अँगल आहे सी ई बी त्याच्याबद्दल आपण काय म्हणतोय, 1/2 मेजर आर्क ए डी प्लस मेजर आर्क सी बी. ओके, सो दिस इज हाऊ we have learned all these things, we have learned in all these lectures. आणि हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकलो. आणखी एक 10वा मुद्दा त्यांनी दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे कसं झालं बघा, इथे काय झालं, हा जो पॉईंट आहे ई हा सर्कलच्या बाहेर आहे. म्हणजे जर इफ आय ड्रॉ प्रॉपर फिगर, आय विल डू इट हिअर. ओके, सो वन सर्कल वी विल ड्रॉ. And we will take one point outside the circle. Okay, say I take this point E outside the circle, and from that point we will draw 2 chords, 2 secants we can say. One is like this and another is say from this it will go like this. Okay, so here suppose I draw these arrows. What is happening, arms of this angle they intersect the circle in 2 distinct points. इथे समजा हे पॉइंट्स मी ए आणि सी घेतले आणि हे पॉइंट्स बी आणि डी घेतले. तर काय झालं बघा, या अँगलने 2 आर्क्स इंटरसेप्ट केले, एक आर्क ए सी आणि दुसरा आर्क बी डी. ठीक आहे, आता ह्यातलं काय झालं बघा,
की what we will say is measure angle BED. So angle BED will be equal to 1/2. What then? Measure arc BD minus measure arc AC. This is the result. So all these results, 10 points they have given. All these 10 points we have discussed in this particular part. आता हा एक साधा एक्सरसाइज आहे. We will try to solve certain problems from that, not all. So see, first problem, if you see, it is very simple. In this figure 3.56, in a circle with center त्याचा O आहे आणि बघा त्याने दिले लेंथ ऑफ द कॉर्ड AB, ही जी कॉर्ड आहे AB ही, इट इज इक्वल टू द रॅडियस ऑफ द सर्कल. देन फाइंड मेजर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आता किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा, की आपण असं करूया, वी विल ड्रॉ दॅट फिगर. ओके, सपोज दिस इज दॅट सर्कल आणि तुम्हाला दिलेला आहे इथे पॉईंट C दिलेला आहे. C मधून इथे पॉईंट्स काहीतरी AB आहेत आणि इथे त्या सर्कलचं सेंटर आहे. तर तुम्ही काय करायचं आहे बघा, OA जॉईन केलेला आहे, OB जॉईन केलेला आहे, AB जॉईन केलेला आहे, नंतर हा C पासून ते जॉईन केलेलं आहे आपणाला. बघा ते आपण असं करूया, C to A हे एक जॉईन केलेलं आहे. तसंच तुम्हाला C to B तुम्हाला जॉईन करायचं आहे. अशी ही फिगर आहे. ओके, मग आता काय त्यांनी विचारलं आहे बघा तुम्हाला. हां, त्यांनी काय दिलं आहे आधी तुम्हाला, की सेंटर इज O. ओके, लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू द रॅडियस ऑफ द सर्कल. म्हणजे काय झालं मग, ही कॉर्ड ABची लेंथ आहे बघा, ही लेंथ आहे AB ती, आणि ही रॅडी. आता हे OA म्हणजे ट्रायंगल OAB जर मी घेतला तर काय म्हणता येईल मला बघा, OA आणि OB ह्या त्रिज्या आहेत. आता एखादं सर्कल मी घेतल्यानंतर त्या सर्कलमध्ये कितीही रॅडियस जरी मी काढल्या, कितीही रॅडी आहे, रॅडियसचं अनेकवचन रॅडी आहे, कितीही त्रिज्या मी काढल्या तरी त्यांची लांबी समान असणार. म्हणजेच काय झालं, OA आणि OB ही लेंथ सेम आहे आणि तुम्हाला दिलं आहे की AB पण तेवढंच आहे. म्हणून काय झालं बघा, ट्रायंगल OAB इज राईट अँगल्ड ट्रायंगल. सॉरी, नॉट राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल OAB इज इक्विलॅटरल ट्रायंगल. तीनही बाजू त्याच्या समान आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल, बरोबर ना. कारण काय बघा, OA आणि OB इक्वल असणारच, त्या त्रिज्या आहेत आणि तुम्हाला दिलं आहे AB हे त्रिज्या एवढं आहे, म्हणजेच हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. आता समभुज त्रिकोण झाल्यानंतर प्रत्येक बाजूची लांबी समान आणि त्यातला प्रत्येक अँगल समान, आणि त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते आणि ते तीनही समान पाहिजेत, म्हणजे प्रत्येक अँगल 60 अंशाचा असणार. त्यामुळे इथे 60 अंशाचा कोन असणार, इथे पण 60 अंशाचा असणार आणि इथे पण 60. ह्याच्यासाठी काय फार मोठं भव्य दिव्य मॅथमॅटिक्स आपण नाही वापरतो. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटल्यावर आपल्याला माहितीच पाहिजे, तुम्ही 10वीतली मुलं आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक बाजू ही समान लांबीची असते. ते किती लांब असेल माहीत नाही आम्हाला, पण असं नाही होणार समभुज त्रिकोण म्हणता आणि एक लांबी 4 सेंटीमीटर एका साईडची, दुसऱ्या साईडची 5, तिसऱ्या साईडची 6 असं होणार नाही. ऑल द साईड्स विल बी ऑफ इक्वल लेंथ आणि ईच अँगल ऑल्सो विल बी सेम. पण ईच अँगल सेम म्हटल्यानंतर तो किती, तर तो 60 अंशाचा. हे तर बेसिक आहे. आता त्यांनी काय विचारलं आहे की फाइंड द मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. अँगल AOB त्यांनी विचारला आहे. अँगल AOB 60 असणार, आत्ताच आपण डिस्कस केलं. का तर ट्रायंगल OAB हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो अँगल AOB इज 60 डिग्रीज, बरोबर ना. त्याचं रिझनिंग काय देणार मी, इन इक्विलॅटरल ट्रायंगल एव्हरी अँगल इज ऑफ 60 डिग्रीज. नंतर विचारलं आहे तुम्हाला अँगल ACB काय होणार सांगा. अँगल ACB, आता हा जो अँगल आहे ना ACB, त्या ACB हा इन्स्क्राइब्ड अँगल झाला, बरोबर ना. त्याचा जो व्हर्टेक्स आहे तो सर्कलवर आहे, मग त्याने इंटरसेप्ट कोणता आर्क केलेला आहे AB.
मग ए बीचं मेजर काय आहे, ए बी या आर्कचं मेजर काय, तर ए बी हे जे एंड पॉईंट्स आहेत त्या आर्कचे ते सेंटरला जॉईन केल्यावर आलेला अँगल ते त्याचं मेजर झालं. मग हे अँगल ए सी बी काय असणार, 1/2 मेजर आर्क काय, 1/2 मेजर आर्क काय ए बी, बरोबर ना. पण 1/2 मेजर आर्क ए बी म्हणजेच काय, 1/2 म्हणजे मेजर आर्क ए बी म्हणजेच काय आहे, मेजर ऑफ अँगल ए ओ बी. मग ए ओ बीचं मेजर किती आहे 60, म्हणजेच हे 1/2 इंटू 60 डिग्रीज, म्हणून ते 30 डिग्रीज आलं. लक्षात घ्या, मेजर आर्क ए बी हे 1/2 इंटू मेजर आर्क ए बी ए सी बी अँगल का आहे, तर ए सी बी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क ए बी आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आपल्याला काय सांगतो की मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. मग इथे आर्क कोणता इंटरसेप्ट झाला, ए बी. कोणी इंटरसेप्ट केला, या ए सी बी या अँगलने. आणि तो थिअरम जो आहे इन्स्क्राइब्ड अँगलचा तो का वापरू शकता आपण, तर हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने इंटरसेप्ट केलेला हा आर्क आहे, सो आय कॅन डू दॅट. परंतु आर्कचं मेजर म्हणजेच काय असतं, त्याचा सेंट्रल अँगल, सेंटर बरोबर केलेला अँगल ए आणि म्हणजे ए ओ बी, तो ए ओ बी 60 आहे म्हणून ते 30 झालं. पुढचं काय विचारलं आहे बघा, आर्क ए बी, फाइंड द मेजर ऑफ, वी आर आस्क्ड मेजर ऑफ आर्क ए बी. नाउ दॅट इज ऑब्वियस, मेजर ऑफ आर्क ए बी याचाच अर्थ काय, तर इट इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए ओ बी, म्हणजेच ते किती आहे 60 डिग्रीज, बरोबर ना, हे अँगल. आणि शेवटी विचारलंय मेजर आर्क ए सी बी. बघा आर्क ए सी बी, मेजर ऑफ आर्क ए सी बी. आता ए सी बी बघा, हे ए सी बी आणि ए बी मिळून सर्कल तयार झालं, त्यामुळे ए सी बी आणि ए बी मिळून 360, सर्कलचं मेजर किती असतं 360, म्हणजेच मेजर ऑफ आर्क ए सी बी मला काय लिहिता येईल 360 मायनस मेजर आर्क ए बी. पण मेजर आर्क ए बी आत्ताच आपण काढलं 60, म्हणून ते 360 वजा 60, म्हणजे डिग्रीज लिहा. 360 हे काय आहे डिग्रीज, ते लिहिलं पाहिजे 60 डिग्रीज, म्हणून ते उत्तर किती आलं 300 डिग्रीज. त्यामुळे ए सी बी या आर्कचं मेजर 300, या ए बीचं 60. का ए बीचं 60, तर ए बीचा सेंट्रल अँगल काय होणार बघा, ए ओ बी तो 60 अंशाचा आहे. तो का 60 अंशाचा आहे, तर हा समभुज त्रिकोण आहे. ऑल दिस थिंग्स आर व्हेरी लॉजिकल अँड दॅट इज वाय ऑलवेज आय से मॅथ्स इज प्रिसाइज, राईट. यू कॅनॉट व्हेनेवर सर्टन रूल्स आर देअर, ते रूल्स आपण वापरून हे सर्व सोडवायचं. इथे आपण इन्स्क्राइब्ड अँगलचा थिअरम वापरला, इक्विलॅटरल ट्रायंगलचा थिअरम वापरला, मेजर ऑफ आर्क आपण कसं काढतो ते वापरलं, हे सर्व वापरलं. म्हणजे जसं आपण मी मागेच एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मॅथमॅटिक्स इज लाईक अ गेम ऑफ चेस. जसं चेसमध्ये काही रूल्स आहेत ते वापरून तुम्हाला जिंकायचं असतं, तसंच इथे आहे काही रूल्स आहेत ते वापरून तुम्हाला हे सर्व सोडवायचं आहे. त्या रूल्स व्यतिरिक्त तुम्ही काहीच करू शकत नाही. जसं चेसमध्ये आहे, तुम्हाला वाटलं म्हणून घोडा तुम्ही तिरपा नाही नेऊ शकत किंवा उंट अडीच घरं नाही चालवू शकत. ते जे रूल्स आहेत ते वापरूनच तुम्हाला तिथे ऑप्टिमम रिझल्ट मिळवायचा आहे. तसंच इथे मॅथमॅटिक्समध्ये, म्हणून त्या रूल्सचा चांगला अभ्यास करा, फॉर्म्युले चांगले तयार करा, थिअरमच्या स्टेटमेंट्स करा. तो थिअरम तुम्हाला काय सांगतो हे नीट समजावून घ्या की मग तुम्हाला ते प्रॉब्लेम सोडवायला उपयोगी पडते. ठीक आहे, वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.